नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर लॉंग आन्सर सिरीज. आज आपण टॅक्सेशन लॉचा सर्वात मोठा आणि लिटरली कंपल्सरी असा 13 मार्क्सचा प्रश्न बघणार आहोत. टॉपिक आहे रेसिडेन्शियल स्टेटस आणि त्याचा टॅक्स लायबिलिटीवर होणारा परिणाम. होतं काय माहिती का, खूप विद्यार्थी फक्त ती डेज कॅल्क्युलेशन लिहितात आणि एक्झाम हॉलचा बाहेर येतात, पण ॲक्च्युली एक्झामिनरला स्कोप ऑफ टोटल इन्कम पण हवा असतो. दोन्ही सेक्शन्स म्हणजेच सेक्शन 6 आणि सेक्शन 5 मिळून हे फुल 13 मार्क्स कसे पॉकेटमध्ये टाकायचे, चला डिकोड करूया. आपला अजेंडा एकदम क्लिअर आहे. आपण हे 5 स्टेप्स कव्हर करणार आहोत. इंट्रोडक्शन, सेक्शन 6 डिटर्मिनेशन, अदर असेसीज, सेक्शन 5 चा स्कोप ऑफ इन्कम आणि शेवटी कन्क्लुजन विथ सम सॉलिड एक्झाम टिप्स. लेट्स गो. पहिला भाग इंट्रो आणि सिटिझनशिप वर्सेस स्टेटस. सगळ्यात आधी फाउंडेशन क्लिअर करून घेऊया. खूप लोकांना वाटतं की सिटिझनशिप आणि रेसिडेन्शियल स्टेटस एकच आहे. रॉंग. आन्सरच्या इंट्रोडक्शनमध्ये स्पष्ट लिहा की इन्कम टॅक्स सिटिझनशिपवर कम्प्लिटली डिपेंडंट नाहीये, तो रेसिडेन्शियल स्टेटसवर लागतो. सिटिझनशिप हे तुमच्या पासपोर्ट किंवा जन्मावर आधारित असते, तर रेसिडेन्शियल स्टेटस हे पुरे फिजिकल स्टे इन इंडियावर आधारित असते. म्हणजेच एक इंडियन सिटिझन NRI असू शकतो आणि एक फॉरेन सिटिझन इंडियन रेसिडेंट असू शकतो. हे फाउंडेशनल मिसकन्सेप्शन अधिक क्लिअर करायचं. म्हणूनच आन्सर लिहिताना ते 2 पिलर्समध्ये डिवाइड करा. पिलर 1 आहे डिटर्मिनेशन ऑफ स्टेटस, जे सेक्शन 6 मध्ये दिलं आहे, आणि पिलर 2 आहे सिग्निफिकन्स आणि टॅक्स लायबिलिटी, जे सेक्शन 5 मध्ये आहे. हे दोन्ही पिलर्स एक्झाम पेपरमध्ये दिसले तरच पूर्ण मार्क्स मिळतील. एका पिलरवर फक्त अर्धेच मार्क्स मिळतात, हे पक्का ध्यानात ठेवा. आता दुसरा भाग, स्टेटस डिटर्मिनेशन अंडर सेक्शन 6. लेट्स मूव्ह टू पिलर 1 अँड सी हाऊ दिस बिल्ड्स अप. इंडिव्हिज्युअल्ससाठी रेसिडेन्शियल स्टेटस ठरवण्यासाठी हा मेंटल मॅप लक्षात ठेवणं खूप फायद्याचं आहे. 4 सिंपल स्टेप्स आहेत: बेसिक कंडिशन्स, एक्सेप्शन्स, डीम्ड रेसिडेंट आणि ॲडिशनल कंडिशन्स. एक एक करून डिटेल्स बघूया स्टेप बाय स्टेप. पहिली स्टेप आहे बेसिक कंडिशन्स अंडर सेक्शन 6(1). यात कुठलीही एक कंडिशन पूर्ण करावी लागते. पहिली म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये 182 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त भारतात राहणे, किंवा दुसरी कंडिशन म्हणजे करंट इयरमध्ये 60 दिवस आणि आधीच्या 4 वर्षात 365 दिवस भारतात राहणे. हे कॅल्क्युलेशन्स एकदम परफेक्ट असणं आवश्यक आहे, त्यामुळे वर्षा आणि दिवस नीट काउंट करा. पण थांबा, यात काही एक्सेप्शन्स आहेत. जर एखादा इंडियन सिटिझन नोकरीसाठी म्हणजेच एम्प्लॉयमेंटसाठी बाहेर गेला किंवा इंडियन शिपचा क्रू मेंबर म्हणून बाहेर गेला, तर त्यांना 60 डेजचं रूल लागू होत नाही. त्यांना स्ट्रिक्टली 182 डेजच पूर्ण करावे लागतात. हे क्लिअरली एक्झाममध्ये मेन्शन करणं ॲब्सोल्युटली क्रुशियल आहे. आता येऊया स्टेप 3 वर. डीम्ड रेसिडेंट अंडर सेक्शन 6(1)(a). हा नवीन अमेंडमेंट नक्की लिहा. जर एखादा इंडियन सिटिझन कुठल्याच देशात टॅक्स भरत नसेल आणि त्याचे इंडियन इन्कम 15 लाखाहून जास्त असेल, तर कानून त्याला ऑटोमॅटिक डीम्ड रेसिडेंट म्हणतो. आणि लक्षात ठेवा, हा डीम्ड रेसिडेंट नेहमी RNOR असतो. हे लिहिलं तर एक्झामिनरवर सॉलिड इम्प्रेशन पडेल. आता हा माणूस ROR आहे की RNOR हे कसे ठरवायचे? त्यासाठी स्टेप 4 आहे ॲडिशनल कंडिशन्स अंडर सेक्शन 6(6). येथे दोन्ही म्हणजेच बोथ कंडिशन्स पूर्ण कराव्या लागतात. पहिली म्हणजे मागच्या 10 वर्षात कमीत कमी 2 वर्ष रेसिडेंट असणे, आणि दुसरी म्हणजे मागच्या 7 वर्षात 730 डेज स्टे असणे. दोन्ही कंडिशन्स सॅटिस्फाय झाल्या तर ROR, नाहीतर स्ट्रेट अवे RNOR. तिसरा भाग अदर असेसीज. आन्सर कंप्लीट व्हावं म्हणून हे थोडक्यात लिहिणे महत्त्वाचे आहे. UHOF आणि पार्टनरशिप फर्मचा स्टेटस त्यांच्या कंट्रोल आणि मॅनेजमेंटवर डिपेंड असतो. जर कंट्रोल भारतातून होत असेल, होली किंवा पार्टली, तर ते रेसिडेंट आहेत. पण कंपनीजच्या बाबतीत रूल थोडा वेगळा आहे. इंडियन कंपनी नेहमी रेसिडेंट असते. फॉरेन कंपनीच्या स्टेटससाठी मात्र POM टेस्ट वापरली जाते. POM म्हणजेच प्लेस ऑफ इफेक्टिव्ह मॅनेजमेंट. बेसिकली ही ती जागा असते जिथे बिझनेसचे की मॅनेजमेंट आणि कमर्शियल डिसिजन्स घेतले जातात. एक फॉरेन कंपनी रेसिडेंट तभीच बनते जेव्हा तिची POM ॲक्च्युली भारतात असते. इट्स अ रिअल गेम चेंजर कॉन्सेप्ट. चौथा भाग स्कोप ऑफ इन्कम अंडर सेक्शन 5. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या दुसऱ्या पिलरवर. हाच 13 मार्काचा खरा सिक्रेट आहे. आता एक प्रश्न विचारतो, आपण एवढा मोठा डेजचा कॅल्क्युलेशन केला, पण त्याचं सिग्निफिकन्स काय आहे? सेक्शन 5 नुसार रेसिडेन्शियल स्टेटस ठरवण्याचा मेन उद्देश काय आहे? टॅक्सेबिलिटी ठरवणे, बरोबर ना? अँड दिस टेबल ब्रिलियंटली इलस्ट्रेट्स द एंटायर स्कोप ऑफ इन्कम. हा टेबल एक्झाममध्ये ॲब्सोल्युटली ड्रॉ करायचा आहे. ROR साठी इंडियन आणि फॉरेन दोन्ही इन्कम टॅक्सेबल आहेत.
RNORसाठी इंडियन टॅक्सेबल आहे, पण फॉरेन इन्कम फक्त तेव्हाच टॅक्सेबल असते जर तो बिझनेस भारतातून कंट्रोल होत असेल, आणि NRसाठी फॉरेन इन्कम 100% एक्झॅम्प्ट असते. थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर जर स्टेटस ROR म्हणजेच रेसिडेंट अँड ऑर्डिनरली रेसिडेंट असेल तर ग्लोबल इन्कमवर टॅक्स द्यावा लागेल. भारतात कमावला काय, अमेरिकेत कमावला काय किंवा लिटरली चंद्रावर जाऊन कमावला काय, प्रत्येक रुपयावर टॅक्स लागेल. RNOR म्हणजे रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट यांना थोडी सूट म्हणजेच पार्शल रिलीफ मिळते. यांना इंडियन इन्कमवर टॅक्स लागतोच, पण फॉरेन इन्कमवर तभीच टॅक्स लागतो जेव्हा तो बिझनेस होली किंवा पार्टली भारतातून कंट्रोल होत असेल. इट्स काइंड लाईक अ मिडल ग्राउंड. आणि NR म्हणजे नॉन रेसिडेंटला फक्त आणि फक्त इंडियन इन्कमवर टॅक्स द्यावा लागतो. त्यांच्या फॉरेन इन्कमवर भारत सरकार टॅक्स लावू शकत नाही. ही प्युअर टेरिटोरियल टॅक्स सिस्टम आहे जिथे बाहेरच्या देशातली कमाई ॲब्सोल्युटली 100% एक्झेम्प्ट असते. 5वा भाग, कन्क्लुजन अँड एक्झाम टिप्स. आता आपण एका परफेक्ट लॉंग आन्सरच्या शेवटकडे आलो आहोत. शेवटी आन्सर कन्क्लूड करताना नक्की लिहा की रेसिडेन्शियल स्टेटस हा दरवर्षी म्हणजे इयर ऑन इयर बदलणारा कॉन्सेप्ट आहे, आणि सेक्शन 6चे रूल्स सोबत सेक्शन 5ची स्कोप हे दोन्ही मिळून आपल्या टॅक्सेशन सिस्टमला एकदम फेअर आणि इक्विटेबल बनवतात. तो मंडळी, सेक्शन 5च्या टेबल ड्रॉ करून पूर्ण 13 मार्क्स मिळवण्याची तयारी झाली आहे ना? या पूर्ण टॉपिकचे पूर्ण नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केले आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर हे विश्लेषण आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब निश्चित करा. जाता जाता एक विचार नक्की करा. आजच्या या डिजिटल आणि बॉर्डरलेस जगात फिजिकल स्टेवर आधारित टॅक्स सिस्टम किती काळ टिकून राहील, किंवा भविष्यात डिजिटल प्रेझेन्स हा नवीन रेसिडेन्शियल स्टेटस बनेल का? असेच स्मार्ट पद्धतीने अभ्यास करत रहा, अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट एक्सप्लेनर.